सात्विक त्र्यंबकेश्वर महाराज की जय। पिनाकेश्वर महाराज की जय। सिद्धेश्वर महाराज की जय। जनेश्वर महाराज की जय। पारेश्वर महाराज की जय। काशी विश्वनाथ महाराज की जय। हृदयेश्वर महाराज की जय। शर्वायेश्वर महाराज की जय। नर्मदेश्वर भगवान की जय। मौनेश्वर महाराज की जय। हृदयेश्वर महाराज की जय। रुद्रायेश्वर महाराज की जय। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। बजरंग बली की जय। निवृत्तिनाथ महाराज की जय। श्याम रामचंद्र की जय। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णु हरि सत्यं जनार्दनम हंस नारायणं च अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशविनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरिपापनाशाय गोविंद मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपां पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरंजनं गुरुवाक्यं सदा सत्यं सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वरम्। ओम नमो ब्रह्मा ओम नमो शिव गायत्री ओम नमो महागायत्री ओम नमो कपिला गायत्री ओम नमो रुद्र गायत्री ओम नमो राम गायत्री ओम नमो हनुमान गायत्री ओम नमो चंडी गायत्री ओम नमो अनंती गायत्री ओम नमो मूल गायत्री ओम नमो विष्णुरूपी गायत्री ओम नमो चक्र गायत्री ओम नमो विश्वामित्र गायत्री ओम नमो जीपत्री ओम नमो दिदश्वरे ओम नमो विद्या विजय ओम नमो शुद्ध गायत्री ओम नमो आदि विजय ओम नमो विनायके ओम नमो रत्तांशी ओम नमो कामाक्षी ओम नमो बीजाक्षी ओम नमो स्वयं प्रकाशे ओम नमो अनादि गायत्री क्रीं क्रां क्रीं क्रीं क्रो ह्रं राम ह्रीं ह्रीं रो क्लीं क्लां क्लीं क्लीं क्लो त्रं त्रां त्रिं त्रिं ત્રો भ्रं राम ह्रीं ह्रीं रो क्षं शां शं शिं शौ लं लां लिं लिं लो धं तां तिं तिं तो प्रं प्रां प्रीं प्रीं प्रो ह्नं नां निं निं नौ रं राम ह्रीं ह्रीं रो द्रं द्रां द्रिं द्रिं द्रो ग्रं ग्रां ग्रीं ग्रीं रो श्लं श्लां लो शं शां शिं शिं शो धं लां दिं दिं लो घ्रं घ्रां ग्रीं ग्रीं रो श्लं श्लां लो स्रं स्रां रो जं जं जो भ्रं भ्रां ह्रीं ह्रीं रो धं लां लो जं जं जो वायो ओम क्रो ओम रो अंगुष्टभ्य ओम ह्रः कनिष्ठभ्ये नमः ओम सर्वनेत्राय नमः ओम क्रो शिखाय वश्यत नमः ओम त्रकृपादत्राय नमः ओम सौद्रमुखाय नमः ओम क्रो हृदयाय नमः ओम रो कृभोभ्ये नमः ओम रा कंठाय नमः ओम त्रिगुभ्ये नमः ओम रो जंगभ्ये नमः ओम मुखाय नमः ओम लो पुष्टे नमः भ्रुकुटे नमः ओम रस्वाय नमः दीर्घाय नमः ओम श्रीधि ललटाय नमः ओम लो क्रोत्रोपूर्णाय नमः ओम प्रथमाय नमः ओम लं नमः सन नमः धन नमः रन नमः चं नमः ओम षण नमः ओम ठन नमः ओम घन नमः ओम हन नमः ओम गन नमः ओम चं नमः ओम क्षण नमः ओम क्षण नमः ओम कन नमः ओम जन नमः ओम झन नमः ओम उन नमः ओम धन नमः
ओम ठन नमाम तन नमाम नन नमाम दन नमा वन नमाम अन्नमा अदत्रादगमद ब्रह्मा भवन्याच समं भवाम महेंद्रा प्रमुखा देवा मुनियस प्रदेश्वराम पीतरा सिद्धगंधर्वा विद्याधर्मो रगाम चरणायक्षरक्षंसे किन्नरा सरसो द्विजाम द्रष्टुकामा भगवतो निर्यान परमो सुकाम गायन्तस्य गुणन्तस्य शौर्ये कर्मणि जन्म च ओहर्ष पुष्पवर्षाणि इमान् वरेब्रैव कुर्व संकुलं राजं भक्त्या परमायुत्या भगवान् पितान्मा वीक्ष विभूतिरात्मने भो संयोजात्मा निजात्मानं पद्मनेत्र निमीलयात् लोकाभिरामा सतनुधारणाद्यान् मंगलम योगधारणाग्नेय दद्वदामा विशेषकमो दिवि दुंदवणे तो पेतु सुमनशका सत्यम धर्म त्रिभुमे कृति सुचातम्यो देवादे ब्रह्मुख्याणां सन्तिं सदामने अविज्ञातगतिर कृष्ण ददृश्यता चौदामन्यकाकाशे अंचयत्वा ब्रह्मण्डलम गत्रलस्ते मर्तिसदा कृष्णस्य दैवते ब्रह्मरुद्राय ते तुष्टवयुगते ऋषितामृता समसम लोकविसुधा राजं प्रतनु भुजन्य पेमायटान्टश्याम सृष्टवात्मने दमनो विश्वोत्तेजान्ते सेमनं प्रदास्ते मरते नगरोस्तुतां यम लोकनितं त्वां च निजनार्दं परमादं जितेन्दकान् कुणदां किं सावने स्मरंसं देयां तथापेश संभवपेश्वान्यत्रे शक्तिमर्त्यं किं स्वस्थगति प्रदर्शनम् एताम्रातृत्ताय कृष्णस्य पदवी परा प्रयत् कीर्त्यद्वक्त्या तमेव अपनोत्तम महानारायणं देव सर्वशक्तिमयं प्रभो आदिदेव जगन्नाथ प्रणमामि मुर्मु सच्चिदानन्दरूपस्य तस्य सर्वगदशवेदोपित्तं कदयति प्रभुं परमात्मनां त्रिनिवदां चक्रमे विष्णुगुप्तधर्मान् तस्य वादे प्रादुर्भूतब्रह्माण्डं रूपमजभूतं यत् शक्यादस्तं सर्वभूतिनिकेतं बन्धमोक्षपरायणम् कर्मोपासना ज्ञाननामालयं देवृपिणं नमानि पर्या भक्त्या दातार सर्वसंपदं वेदोपित्यं जगदात्मना महानारायणं देवभूतान् रक्षण वै ब्रह्म विष्णुमेशान्न रूपे पादुर्भव यहिर्मात्मा विमन्त्रार्धज्ञतये त्वा मन्त्रपिणा सिद्धिं लब्धायं तेषां मन्त्रमुषणासन् गुरुपदेशान् मन्त्र सिद्धिं लभते विनियोगे तदृशितर्पणे तत्सिद्धिसुलभा तस्माद् गुरुदर्पणा सयोग पाठे जपवायुषु चरणश्रितं जातं तोष्पर्याय छन्दोदे तृणशकाम् पाठजवामनो श्रेष्ठ देव ध्यानम अन्य गतोषण दस्मादेवनियोगः कर्तेषु मंत्र स्वाध्यात्मिकवर्तात् कत्तिसुद पाठ प्रदर्शादावात् केवल मनन प्रधान वाच्यनियोगस्य प्रयोजनतामावच कल्याण मावदानि जनभ्य ब्रह्मराजन शूद्राय चर्याय सुधाचरणम विश्वामित्रसिद्ध कनु दुर्वासा भृंगिर कश्यप वामदेव अथर्वशिष्ट नारदालय कविर हरियांतरिक्ष प्रबुद्ध पिपलायनम अहिरत्र दुर्लभमनकरभाजनं दुर्लभो मानुष्य देहो देनाक्षर भंगुर तत्रापि दुर्लभमन्य वैकुंठ प्रदर्शनम हंसरूपाचिदात्मक दत्त कुमार भगवान पितामह विष्णु शिवाय जगता कलि अवतरण समसदास्ते नमस्ते वासुदेवाय नमः संकष्टगाय च प्रनुद्धान अनुद्धाय तुभ्यं भगवते नमः नारायणाय ऋषे पुरुषाय महात्मने नमः विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः सूर्य अग्नि ब्राह्मण विष्णु कमलो जला बुरात्मा सर्वभूतानि भद्रपूजा पदान्मे ओम चक्षुन्द्र के प्रकाश भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। ओम आकाश में विचरण करने वाले भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। ओम महासेना सहस्र किरम भारे सेना सा रखने वाले भगवान श्री सूर्यनारायण नमस्कार है। ओम तमगुण रूप में भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। ओम रजगुण रूप में भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। ओम सत्वगुण रूप में भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। ये भगवान मुझे सत्य सत्य उड़ले चले, भगवान मुझे अंधकाश के प्रकाश को ले चले। नर्मदाय नमः प्रात नर्मदाय नमो निशि नमः स्तुते नर्मदे दिव्यम द्रजा परमात्मा जुतात्मा तो आत्मा चयम भवान यथास्तुते नर्मदे। श्री गणेशाय नमः श्री साम सदाशिवाय नमः। अस्य श्री सुरक्षा तोत्र मंत्र से यज्ञ ऋषि श्री सदाशिव देवता अंटुप चंद श्री सदाशिव विद्यार्थ सुरक्षा तोत्र तपनियोगा चरितम देवदेवस्य महादेवस्य पावनमपार प्रमोदारम चतुर्वर्गस्य साधनम गौरी विनायकोपेतं पंचवक्रनेत्रकं शुभम दात्वा दशभुजं सुरक्षा पठन्नरः गंगाधर सरपातु भालमदिशेखर नयने मदनजरण कर्णसर्पविरणं पातु पुराराते मुखं वा जगत्पदे जिह्वा सरपातु कंदरा सदे कंदरा श्रीगंडवात में गंड स्कंद विश्वंदरंदरा
भुजभासर्ता कुरुपातो विनोर्धयन् शङ्करपातो जठरग्रजापतिनाभिमृत्युञ्जय पातो कटयाग्राजनम्बर साकिन्यपादिनार्थ शरणङ्गतवत्सलाम् उरुमहेश्वर पातो जगदीश्वर जंगीपा जगत्कर्ता गुल्प पातो गणाधिप चरणं कर्ण सिंधु सर्वांगाने सदाशिव एतां शोलोपेता रक्षाय सुकृती पठितां स्वभक्त्या सकलकामनश्वा सदाप्न्या गर्भुतपिशाचाल त्रिलोक्यचरन्ते दुरादाशपलायन्ते श्वनामा विरक्षतम भयङ्करणं मेदं कवचं पार्वती वदे भक्त्याव्यत्याकण्ठे तस्य वश्य जगत्त्रयाम् इमानारणं स्वप्नेषु रक्षायताशुद प्रातृत्त योगीन्द्रो याज्ञवल्क्यस्थालिके प्रोक्तं श्रीसुरक्षास्तोत्र सम्पूर्णम् ओंकारविन्दसयुक्तं नित्यं ध्यायं त्रिविघ्ना कामदमोक्षदं च ओंकाराय नमो नमः नमन्त्रिष्यो देवा नमन्त्यप्सरागणा हरा नमन्ति देवेश नकाराय नमो नमः महादेवम् आत्मानं महाध्यानं परायणं महापापरं देवं मुक्काराय नमो नमः शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकम् शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नमः वहान् दृश्वो यस्य वास्किकण्ठभूषणं वामे शक्तिं देवं मकराय नमो नमः यत्र यत्र स्थितो देवासुरो यापेमेश्वरा यो गुरुसर्वदेवान् एकाराय नमो नमः षडाक्षरमिदं स्तोत्रं यपठे शिवसन्धितो शिवलोकाप्नोति शिवेन समुदिति रुद्रामले मामेश्वरसंवादे शिवषडाक्षरस्तोत्रसम्पूर्णम् सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्यमल्लिकार्जुनम् उज्जैन्यामाकालो ओंकारमलेश्वरं केदारिमा पुष्टडाकनविमा शङ्करं वाराणसी च विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे वैद्यनाचित्ताभूमो नागेशं दारुकवणे श्वेतवन्दसरामेश कृष्णं चाश्वाले द्वादशैतान्नामानि प्रातरुत्यापिडत सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति यमियं काम्पेशैव पठिष्याति नरोत्तमा तस्य फलप्राप्ति भविष्याति न सहितशादर्शनं देव पातकं नैव तिष्ठते कर्मोक्षभय तस्य यष्टतुष्टमेश्वरः ओं शर्वाय क्षितिमूर्ते नमः ओं भवाय जलमूर्ते नमः रुद्राय अग्निमूर्ते नमः ओं उग्राय वायुमूर्ते नमः भीमाय आकाशमूर्ते नमः ओं पशुपते द्युमूर्ते नमः ओं महादेवाय स्मूर्ते नमः ईशान्याय स्मूर्ते हराय नमः महेश्वर नमः शाम्भवे नमः शूलपाणे नमः पिनाशे नमः शवनपशुपते नमः महादेव नमः पद्मासन समस्तं रंगने व्याघ्राकृत विश्वाद्यम विश्वबीजं निकलम भयहरणं पंचवक्र त्रिनेत्रक ओं नवते मृत्युंजय ततो विष्णुर्पिता मार्कण्डे मामते तृष्टप्राण भूत्वा देवादेव जनार्दन विष्णुः पठे स्तोत्रकर्णे ममना संभावितेन मनसा तेन तुष्टो माधवं नवते वासुदेवाय नारायणं सहस्राक्षं पदनाभं प्रार्थनं प्रणतो ऋषिकेशं किं न्यमृतो करिष्यते गोविंद पुंडरीकांतं केशवस्मृणास्मै किं न्यमृतो करिष्यते वराह वामन विष्णुरश्यं जनार्दनं माधवच प्रणस्मै किं न्यमृतो करिष्यते पुरुष पुष्करं पुण्यक्षयं बीजत्वलोकनाथ प्रणस्मै किं न्यमृतो करिष्यते भूतात्मानं आत्मानं जगदीश्वर प्रणस्मै किं न्यमृतो करिष्यते सहस्रशं देवा व्यक्त सनातनं महायोग प्रणस्मै किं न्यमृतो करिष्यते मार्कण्डेय स्तोत्र तस्य महात्मना अपय स्तोत्रं मार्कण्डे धीमता प्रसन्न पुंडलिका नरशनास्त्रुल मार्कण्डेतासुरश्वाचो एतद्योक्ताद्रिगाल तस्य मृत्युंजय सारस्वत मध्ये पुरुष पुराणं नारायणं सस्मदेवम् ओं सच्चिदेश्वरूपे राजस्मान मृत्युश्वर योगी जीवित नीतिश्री नरश्या प्राणे मार्कण्ड मृत्युंजय स्तोत्र संपूर्णम् अस्य श्री सदाशिव स्तोत्र मंत्रस्य मार्कण्डस्य अंटुपचंद श्री सदाशिव देवता गौरी शक्ति मम समस्यांतर्पणगाम रुद्रम पशुपते तांडमापति नमां शीर्षादेवीं किम्नमृतो करिष्यते कालकंठम कालमूर्ति कालाग्नि कालाशन नमां शीर्षादेवीं किम्नमृतो करिष्यते वामदेव महादेव लोकनाथं जगद्गुरु नमां शीर्षादेवीं किम्नमृतो करिष्यते देवदेव जगन्नाथं देवेद्यवृद्धजं नमां शीर्षादेवीं किम्नमृतो करिष्यते गंगाधरं महादेव शंकर शिल्पाणं नमां शीर्षादेवीं किम्नमृतो करिष्यते भस्माधुलिसंवारं नानाप्रधारिणं नमां शीर्षादेवीं किम्नमृतो करिष्यते आनंद परमानंद कैवल्य पदगामिनं नमां शीर्षादेवीं किम्नमृतो करिष्यते स्वर्गवर्गदातारं सृष्ट्यन्धकारिणं नमां शीर्षादेवीं किम्नमृतो करिष्यते प्रलयस्थितिसंवारम् आदिकर्ता ईश्वर नमां शीर्षादेवीं किम्नमृतो करिष्यते सत्यं सत्यं पुनः सत्यं उच्यते वेदशास्त्रात् परं न संग्रात् परमार्कन्तस्य मृत्युं वै नास्त्यग्निचर्वणे इति श्री मार्कण्डेय मृत्युंजय स्तोत्र समाप्तः। ओं रात्मतत्त्वाय स्वाहा ओं ह्रीद्यतत्त्वाय स्वाहा
ओम रोषतत्वाय स्वाहा इति त्रयचमेवलना प्रणयनमा प्राणायाम कृत्वा संकल्पकुर्यात् हरि ओम तस्सद्विष्णुर्विष्णुतस्य ब्रह्मणि द्वितीय प्रान्तेषु विश्वतवरः कल्पयवैव स्वन्वन्तरे अष्टमी शततमे कलियोगे कलिप्रथमचरणे जम्बूद्वीपे आर्यावृत्तान्तर्गत ब्रह्ममुहूर्त प्रजापति क्षेत्र वर्तमान संवत्सरे अमुक मासे अमुक पक्षे अमुक तिथि अमश्रम गोत्रश्रण षष्ठ स्त्री शुक्रपाशित मंत्रस्य वशिष्ठपृष्ठांटुपचंद त्र्यंबको देत्रम शक्ति स्वश्री आरोग्यार्थ श्री शुक्रभाषि मृत्युंजनि मंत्रस्य यथावदतम पाठ करिष्ये। ओम वशिष्ठजय नमः सरसे अंगुष्ठपसे नमः मुखे त्र्यंबकम देवताय नमः हृदय ह्रीं बीजाय नमः शक्ति नमः पादयोम ओम तस्वितरणम अंगुष्ठभ्ये नमः त्र्यंबकम यजामहे तज्ज्ञमभ्ये नमः भर्गो देवस्मद्मभ्ये नमः सुगंधिं पुष्पर्णकाभ्ये नमः धियो यो न प्रचोदयात् कनिष्ठभ्ये नमः ऋवारुकुन्दनां मृत्युर्ष्मामृतात् करतल पुष्टभ्ये नमः सुजां सुचारविन्द्रसिद्धमुभयकरे शोचितपूर्णकुम्भ द्वाभ्यामीनाक्षमाले निजकरकमले दोघटनित्यपूर्णं द्वाभ्यां दो पूर्णकुम्भ श्रीकला चाम्प्लायन्तं देहदेशदेशकल्पचाभ्रुव हस्तम्भुजगस्तकुम्भ युगलाद्रदासकमकराक्षमृगहस्तमृगचन्द्रस्रवतप्योतनमृत्युञ्जय त्र्यम्बकम् अस्य श्रीमृत्युञ्जनि कवचस्य वामदेवतारुष्यंटुपचंद त्र्यंबको देवतर्मशक्ति स्वस्य वर्तमान शरीर जायमानस्त्र प्रकाश उपनियोगः चरणदत्तत्पातो जंगे तो सवितापदम कटिपातुर्नच त्र्यंबक में श्रावतु यजामय ब्रो पातु बुर्भनाभिरक्षतो हृदयेन्द्र स्मातो कंठे में पातो धीमे सुगंधेन दक्षिणे पातो पुष्टो वाम पातो देह पातो बलने पदम प्रचोदयात् वंडवकापदम सनोत्पातो जठरवन्नस्म मृत्युपादलो ऋष्वामृतात् जानने मापाद गुल्पपाद बदद गायत्र्या वृष्वाम सदा त्र्यंबक दशमां सदावतु त्र्यंबकस्य पादरस्य उत्तरे द्वितीय पादगात्र पश्चिमं सदा ऊर्ध्व रक्षतगा तृतीय चरम राधस्तात् रावधिपादरक्षतं पूर्वविधि प्रयापाय त्र्यंबपाद दक्षिणे पश्चिमपाद पाय शंकर उत्तरे ऊर्ध्वश्व राधस्तात् सदाशिवम् एवं सर्वसुरक्षिता दीक्षि गौरी महेश्वर इति तं कथितं देवी भूम परम दुर्लभ तव अस्मेन चाते कथिकं सर्वरक्षकम् यस्मै कस्मिन् दातव्य गुह्यति गुह्यात् परम् दुर्जनायुष्णा दाताय कदाचनं भक्तियुक्ताय शिष्याय धार्मिकाय च धीमते परीक्षिता नम्राय दत्तविशुद्धमनसे कवचं नीत्वा धूपेन संजय तवामन्त्रं चैव सिद्धि चैव विघ्न चैव पदपदे एतद्वक्त्या लिखित्वा भुजाष्टगन्धेन दिव्येन सुवर्णयन्त्रणवेशतम् ताम्रपात्र संतयंत्रणं शुभं पूज्य विदंडहृद अत्वादन्तश्नशान्दुकान्दंशा आपुत्रलपदे पुत्र वंद्य पुत्रति भेता मृतवसजीवितननतामं भाष्यतपत्रपुष्पारि प्रशंदितिर्वादं प्रजाति ओम तस्सुतरणं त्र्यंबकमिजां मृगोदेव सुगन्धिं पुष्टधियं वृषदात् परिवारकुन्दं विश्वामृतात् अचमे प्रणयन् देवाश्रये स्वस्य शरीरे तुलनानि करिष्ये वामदेव कौलवशिष्टपङ्क्तिरनुष्टुं चन्दन शिवस्रे श्री सदाशिव महामृत्युञ्जय रुद्रदेवताय नमः हृदि ह्रीं शक्ति नमः लिङ्गे श्रीविजनं पादयो ओम जुं सावरस्वत्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टवर्धनं परिवारकुन्दं मृत्युष्मामृतात् ओम स्वाहा ओम जुं सामस्य श्रीमहामृत्युञ्जय मंत्रस्य वामदेव कौलवशिष्ठ पंक्तिरनुष्टुप चंदन श्री सदाशिवामृतदेवता ह्रीं शक्ति श्री बीज महामृत प्रेतामं विशुद्धार्पणगः ओम जुं स त्र्यंबकं शूलपानेश्वरदाय नमः ओम जुं स व्रजां जुने श्रीसे स्वाहा ओम जुं स स्वचंद्रेष्णे स्वाहा शिकाय वश्यता ओम जुं स वर स्वाहा परिवार कुनम नव दुर्दरात्रि प्रांत का ह्रीं कवचाय ओम जुं सा वर स्वा मृत्युर्मोक्षय ओम नव दुर्द्राय त्रिलचमंत्रा शिकाय वश्यत ओम जुं सा वर स्वा मामृतात् ओम नव दुर्द्राय अग्नित्र उज्ज्वल ज्वालाय महारक्ष रक्ष अघोरास्त्राय फट त्र्यंबकं श्रीसे यजामहे भ्रो सुगंधिं नेत्रय पुष्टवर्धनमुखे उर्वार गंड यो मृदय बन्ना जन्मामृतात् पादयो हस्तं भुजयोगस्तकुम्भ योगलाद्रया संगमकरम् अक्षमृगस्तमृगचन्द्रस्रवत योजनमृत्युञ्जय त्र्यम्बकं चन्द्रदभासितं मृदुस्तं दिव्यमलं सूर्य अग्निकले सूर्य अग्निविलोचनं करतले पार्श्वं सूत्रं भुजमूर्ते संस्मरे ओम लं प्रगन्धं समर्पयामि ओम हं आकाशात्मकं पुष्प समर्पयामि
ओम यम वायुआत्मधूपं समर्पयामि। ओम रम तेजात्मकं दीपं समर्पयामि। ओम अमृत नैवेद्यं समर्पयामि। ओम सम सर्वात् मंत्रपुष्प समर्पयामि। ओम हम जुम सावर स्वा त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुककुंदनामृतश्वामृता स्वाहा। ओम जुम साओम ततो जपंतर देव दर्शन करे जपम सर्वस्वार्पण कृष्णार्पण। ओम तत्सत्प्रब्रह्मार्पणमस्तु। ओम गुह्यदेवोक्ता सिद्धिर्मेदेव तत्प्रसाद महेश्वर मृत्युंजय महारुद्र त्रयीमां शरणं गत। जन्म मृत्यु जरा रोगे पीडित कर्बन्धनर्पणेन जपकां करुणा श्रीमां प्रीतान् मम विधिज्ञ देवे जपे त्र्यंबकं जपे नैडं सत्संगता सिद्ध्यर्था कामना द्रवेण तस्यां च दुद्यं तस्यां सिद्ध्रं तस्यां च मरणं तस्यां त्रिवण तस्यां च ब्राह्मण भोजन अतो हुमाक्षताक्षर गायत्री मंत्रः सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। नर्मदेश्वर भगवान की जय। त्र्यंबकेश्वर महाराज की जय। भस्मलेपुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनि बसे प्रभु जवळी। भस्मलेपुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनि बसे प्रभु जवळी। शिवपाठाचा अमृतधारा मुखे निगे वळे ठेवे हृदयी प्रभुनामाची भरोनिया जोडी। भस्मलेपुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनि बसे प्रभु जवळी। त्याग करी संसार विटोनी पाटील जन्म पुढे माय माळ साकडली कळसात हे गाव उजळी। भस्मलेपुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनि बसे प्रभु जवळी। संत समागम लाभी दुर्लभ वंदुनी पाय जुळे खडतर भक्ते प्रसन्न चित्ती काया होय दुळी। भस्मलेपुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनि बसे प्रभु जवळी। ज्ञान भक्तीचा काढून शाळा भक्ती मार्ग उजळी दीन बालके वसतिगृहातून धन्यवाद उजळी। भस्मलेपुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनि बसे प्रभु जवळी। किती बांधिले शिवालय प्रभु स्थापुनिया देवुडी कैलासाचा राणा दैवत हृदय चंद्रमौळी। भस्मलेपुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनि बसे प्रभु जवळी। अवनी भुवनी शिवपंथाची महती वाढविली समाधी स्थापुनी स्वानंदाने भूमी पावन केली। भस्मलेपुनि प्रभात काळी
मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी समाधिस्थ परी अवनीवरती गुप्त रूपी फिरसे जो कोणी भाग्यासे त्यासे अनुग्रह देसी बोला भस्मले पुरी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी अवगुण गाता आनंद झाला सदा तुझ्या चरणी मौनगिरींचा कीर्ती सुगंध वर्णो प्रीती भस्मले पुरी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी विनम्र भावे अर्पी प्रभाकर भव्य पुष्प पातळी दिसे मंदिरे स्वामी जनार्दन नाद ब्रह्म डोली नाद ब्रह्म डोली नाद ब्रह्म डोली भस्मले पुरी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी हो स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी जळाली कारुण्य सिंधु भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय
श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। नर्मदेश्वर भगवान की जय। त्र्यंबकेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। सनातन धर्म की जय। संकट मोचन हनुमान की जय। रामचंद्र की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव काशी विश्वनाथ गंगे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। 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 जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेवा। कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेवा। कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेवा। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेवा। बोला कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे
नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादानं सद्गुरु जनार्दन स्वामींच्याच पदस्पर्शानं वास्तव्यानं पवित्र झालेल्या या पवित्र भाऊसाहेब नगरीमध्ये नर्मदेश्वर सर्वांचा ईश्वर आदिदेव आशुतोष भगवान शंकराच्या पवित्र या नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्तानं विशेषतः ज्या ठिकाणी गोशाळा आहे, ज्या ठिकाणी शिवालय आहे आणि ज्या ठिकाणी संत आहे अशा ठिकाणी पवित्र पावन त्रिवेणी संगमात स्नान केल्याचं जे पुण्य आपल्याला प्रयाग क्षेत्राला जाऊन मिळतं, इथून प्रयागला गेलं तरच ते पुण्य मिळतं. परंतु तेच पुण्य प्राप्त करायचं असेल तर अनुष्ठानार्थ्यांना माहिती आहे की जिथं शिवालय आहे, जिथं संत सद्गुरू जनार्दन स्वामीसारखे संत आहे आणि जिथं गोमाता प्रत्यक्ष या ठिकाणी 33 कोटी देव तिच्या शरीरात वास्तव्य करतात अशी गोमातेची जिथं सेवा आहे तिथं त्रिवेणी संगमाचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं. तिची अनुभूती येण्यासाठी आपण अशा पवित्र पावन परिसरात आलो आहात. म्हणून प्रथमतः एवढे दुरून एवढ्या लांबून सद्गुरू जनार्दन स्वामींचे हे लेकरं, बाबा तुम्हा कसा विसरू तू माय मी लेकरू, आईजवळ आले. 7 दिवस आईच्याच कुशीत राहिले. आता हा 6वा दिवस आहे. 6व्या दिवसाचा सहवास आईचा तुम्हाला लाभणार आहे. उद्या 7वा दिवस आहे आणि 8व्या दिवशी 7 दिवसाचं सगळं आठवायचं आहे की काय काय सांगितलं, काय नेमावली दिली, काय आपल्याला 7 दिवस जीव तोडून आपल्याला आशीर्वाद देऊन मार्गदर्शन केलं, त्याचं घरी जाऊन चिंतन करायचं आहे. काय काय दररोजचं थोडं थोडं जरी चिंतन केलं तर त्या नामाच्या वेलीमध्ये तुम्ही कायमचं गुंफलं जाल. आणि म्हणून आज या ठिकाणी प्रथमतः अनुष्ठानार्थींचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया, जेणेकरून कोणाला उठावं लागलं नाही. रात्री 11, 12 वाजतात पण असे सगळे असे फुलं असे फुलून आहे, प्रसन्न आहे. आणि कधी पण प्रसन्न वदने प्रसन्न होशी निर्दासा. लक्ष्मी किंवा दुर्गा जगदंबा परांबा त्याच्यावरच प्रसन्न होते जो हसतमुख आहे. रडक्या मुखाला देव कधी प्रसन्न होत नाही. कायम हसतमुख राहायचं, कायम प्रसन्न राहायचं. प्रसन्न होशी निजदासा. जो निजदास आहे, आपण म्हणतो ना निजदासाची हाक ऐकोनी, निजदासाची हाक ऐकोनी
मग भेटीशी यावे धावणे तव दासाची येऊ दे करुणा माथा चरणावरी हो माथा चरणावरी निघाले तपस्वी मौनगिरी बैसले तपस्वी मौनगिरी. आपण त्यांचे निजदास आहोत आणि कधी कधी असं म्हणा का मला दासाचाही दास करून ठेवा. एवढं दास करा की आपल्याला कुठंतरी कोणत्या तरी कान्याकोपऱ्यात सद्गुरूंनी जागा द्यावा. त्यांच्या चरणापाशी कधी कधी जायला वेळ लागला असेल, परंतु दुरून का होईना पाहता सद्गुरूची मुख तहान हरपली भूक असं बघायचं सद्गुरूकडे की काय सांगावं. आपण सर्वजण इथं येताना वास्तविक विधीमध्ये जो आजचा श्लोक आहे तो फार छान आहे. अतत्रात गमद ब्रह्मा भवन्याचं समम भवा महेंद्रा प्रमुखा देवा मुनियास प्रदेश्वरा. पितर सिद्ध गंधर्व हे सर्व लोक आकाशात येऊन उभा आहे. पितर सर्व गंधर्व म्हणजे अतत्रात गमद ब्रह्मा भवन्यास समम भवा महेंद्रा प्रमुखा देवा मुनियास प्रदेश्वरा. पितरा सिद्ध गंधर्व विद्या धर्मोरगा चारणा यक्ष रक्षांश किन्नर. किन्नरला सुद्धा महत्व आलेलं आहे. चारणा यक्ष रक्ष किन्नरा म्हणजे सगळ्या देवतेला या ठिकाणी भगवंत निज धामाला चाललेले आहे आणि सर्वांची विमान आकाशात उभा आहे. अतत्रादगमद ब्रह्मा भवन्यास समम भवा महेंद्रा प्रमुखा देवा मुनियास प्रदेश्वरा. पितरा सिद्ध गंधर्वा विद्याधर्मवर्गा चारणायक्ष रक्षंसी किन्नरा दृष्टुकामा भगवतो निर्यान परमोत्सुका गायंतश्य गुणंतश्य शौर्य कर्म निजन्मच निर्यान स्थानामध्ये आहे. हे बघा, आपण कायम असं कधी समजायचं नाही की आपल्याला आपल्या वाट्याला कधी सुख आहे, कधी दुःख आहे, कधी आनंद आहे, कधी परमानंद आहे, कधी परम आनंद आहे. परंतु जेणेकरून भगवंताच्या वंशामध्ये कुळामध्ये ज्यावेळेस भगवंताचं सुपुत्र एक प्रभाक्षेत्रावरती जातो आणि त्याच्याकडनं एका संतांची चेष्टा होते. तुम्ही असं समजू नका की काही कुळामध्ये राक्षस असताना प्रल्हादासारखा जन्माला येतो आणि काही काही राक्षस कुळ आहे वास्तविक हिरण्यकश्यप, पण तिथं भक्त प्रल्हाद जन्माला येतो आणि काही कधी कधी भक्ताच्या घरात रावणासारखा कंसासारखा जन्माला येतो. किती विशेष आहे. म्हणजे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जसं जसं तुम्ही कर्म कराल तसं तसं फळ मिळेल. कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादि. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. गीतेमधला 18वा अध्यायाचा सर्वधर्मान् परित्याज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. या ठिकाणी खूप सुंदर हे घेतलेलं आहे. मग तौकानिया काढिले लोणी मागुते ताकी घातले परीन घेपीची काही केले तेने जीवी. तैसे अद्भुते मज शरण रिघलिया तुझ धर्मा धर्म हे सहज लागतीर राम. लोह उभे खाय माती
ते परिसाचे न संगती सोने झालिया पुढती न शिवाजी मळे. हे असो काष्टापासून मंथुनी घेतलिया वनी मग काष्टेची कोंडणी न ठसे जैसा. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल. बोल हरी बोल हरी हरी बोल केशव माधव गोविंद. म्हणून हे बघा किती सुंदर चिंतन आहे. या ठिकाणी आम्ही बलराम बाबाकडे जातो. त्यांनी जी कुटिया बनवली त्या कुटियात तुम्हाला फक्त ग्रंथच दिसतील, बाकी काहीच दिसणार नाही. पण एवढं वाचन झालं त्यांचं. दररोज फक्त ग्रंथ अशी सोबती आहे, बाकी कुठलं दुसरं काहीच नाही. आणि मग त्याच्यामुळं आपाच ती सरस्वती वाणीत यायला लागली. म्हणजे जसं आपण घ्याल या ठिकाणी नरसिंह भगवंताचा ज्यावेळेस अवतार झाला त्यावेळेस तो क्रोध एवढा होता तो. कारण ज्यावेळेस खांब फाडून बाहेर आले आणि हिरण्यकश्यपूला त्याचा वध केल्यानंतर जो दाह होत होता त्यावेळेस सगळ्या देवाला वाटलं की आता देवाला निजरूपात आणण्यासाठी काय करायचं. आता देव आहे परंतु आता एवढं उग्रता पाहिल्यानंतर कोणाची ताकद होत नाही जवळ जाण्याची. याचा अर्थ कोणीच जवळ येत नाही. म्हणून क्रोध नको आहे, लोभ नको आहे. आणि ज्यावेळेस क्रोध एवढा अनावर झालेला आहे मग सर्व देवांनी सांगितलं आपण लक्ष्मीला तरी पाठवून पाहू. लक्ष्मी माता गेल्यानंतर क्रोध साहजिकच शांत होईल. म्हणून सर्व देवांनी प्रार्थना केली की लक्ष्मी तू जा आता. लक्ष्मी गेली. 5-10 मिनटं थांबून पाहिली पण ती डोळ्यातून एवढी आग ओतल्या जात होती, अशा लाल जरात रक्त ओतलं जात होतं, अंगातून असा दाह पडत होता. एवढं उग्र रूप पाहिलं. लक्ष्मी 5-10 मिनटं थांबली, तीही थरारून निघून गेली. याचा अर्थ आपण घरात असताना, आपण दुकानात असताना, आपण व्यापार करत असताना आपल्याला जर क्रोध आला तर आपल्या जे काही समोरची व्यक्ती असो, ग्राहक असतो, ते निघून जातं. म्हणून मुखावर हास्य पाहिजे. मुखामध्ये गोड अमृतासारखं बोललं पाहिजे. म्हणजे लक्ष्मीनी पाहिलं की आता इथं थांबण्यात अर्थ नाही. स्वतःच्या पतीजवळ ती थांबली नाही तर तुमच्यात क्रोध आल्यावरती कुठून थांबल. लक्षात घ्या. बारकाई नाही, सकाळी जर चिंतनही राहतं, सगळ्या गोष्टी ऐकण्यासारख्या राहतात. का ती आपल्या घरी येते पण जिथं पाहिलं ती निघून गेली. मग सगळ्या देवाने विचार केला, लक्ष्मीकडूनही शांत होत नाही, मग आता काय करायला पाहिजे. तर ज्यावेळेस पाहिलं आणि मग आता विचार केला की आता ज्यावेळेस लेकरू जवळ जातं, बाप असो की आई असो, त्यावेळेस बापाला असो की आईला असो किती राग असला पण लेकरू छोटंसं जवळ आलं असं रिंगत 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 आणि बापाच्या पायाला हात लावला तर बाप त्या मिनिटाला शांत 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 होतो आणि आपल्या पूर्व अवस्थेत येतो. किती राग आलेला असतात. आता ज्यावेळेस भक्त प्रल्हाद लेकरूच होतं त्या काळात, जगात सगळेच लेकरे देवाचे. भक्त प्रल्हाद हळूहळू हळूहळू पुढे गेले आणि स्पर्श केला. भगवंताचा राग शांत झाला. याचा अर्थ देवाकडे लेकरू होऊन जावं. लहानपण देगा देवा, लहानपण देगा
देवा लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण दे गा देवा लहानपण दे गा देवा. एवढं निर्मळ असतं ते लेकरू, एवढं निरागस होऊन देवाकडे जावं लागतं. त्याला कपट चालत नाही, त्याला क्रोध चालत नाही, त्याला काही चालत नाही. इतकं लहान झालं की देव आपल्याला जवळ घेतो. मग तो कितीही कसाही उग्र स्वरूपात होते बघा, परंतु सर्व शांत झालं. आणि जे शरीरातलं जे हे होतं त्यावेळेस भगवान शंकरानं ते आवरण घेतलेलं आहे. हे बघा, समुद्र आपण बघतो किती नद्या येतात, किती नद्या येतात, तर तो आपलं रेष वलंडतो का, किती स्थिर असतो. समुद्रासारखं बना. हिमालयात जर गेलात तुम्ही एकदा तरी जाऊन बघा. हिमालयाची माती थंड आहे, हिमालयाची झाडंही थंड आहे आणि हिमालयाचं पूर्ण वातावरणही थंड आहे. म्हणजे याचा अर्थ जेवढे जेवढे सहवासात आहे तेवढेचे तेवढे थंड आहे. त्याला देवभूमी म्हणतात. म्हणजे हिमालय जेवढा स्थिर आहे, बरं काही लागेल, हिमालय जेवढा स्थिर आहे पण त्याच्या सान्यतेत येणारे तेवढे स्थिर झालेले आहे. बघा जाऊन एकदा तरी हिमालयात जा आणि सगळं थंडावा देतो तो सर्वांना. तसं आपलं स्थिरता कधीही चुकू द्यायची. पण एक लक्षात घ्या, ईश्वराकडं जाताना काही नियम आहे. पाण्यात आणि दुधात फार फरक आहे. पाण्यामध्ये दुधामध्ये फार फरक आहे. ईश्वराकडं जाताना आपल्याला ज्या वेळेस आपण आपल्या घरात राहतो तर सर्वांना, आपला मुलगा आहे, आपले वडील आहे, आपली आई आहे, ह्या सगळ्या गोष्टी माना तुम्ही, त्यांची सेवा करा, काही फरक पडत नाही. परंतु ईश्वराकडं जर खरंच जायचं मन असेल तर मन मात्र ईश्वराकडं, तन मात्र घरात राहू द्यावं लागतं. कसं राहू द्यायचं आता बरं काय, कधी कधी एवढं पचणार नाही. म्हणजे तन घरात आहे, मन देवाकडं आहे. याचा अर्थ एखादी घरामध्ये कोणीतरी आपण सेवेला ठेवतो, नोकरी म्हणा, ती काय करते, सगळं त्या घरातलं काम करते. त्या लेकराला बी वा वा राजकुमार, असं माझं पिल्लू, माझं अमकं फलनं. पण त्या लेकरात तिचा जीव गुंततो का, खरं सांगा. त्या घरात तिचा जीव गुंततो का. तिला माहिती हे घर आपलं नाही, तिला माहिती आहे हे घर आपलं नाही, ती नोकरी नाही. तिचं जरी तिथं ती सेवा करते पण मन मात्र तिचं कुठं राहतं, आपल्या घराकडं असतं. जरी तुम्ही ह्या संसारात जन्माला आले असतील, सर्व धर्मान परित्याज्य, तुम्ही जरी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात, पण तिचं जसं मन, लेकरू घेणार, फार हे करणार, त्याला हे घेणार, तर सगळं सेवा करणार, घर झाडणार, पण त्या घरामध्ये तिचं आपलं पण नसतं, तिचं मन दुसरीकडे असतं, तिच्या घराकडे असतं. तसं तुम्ही संसारात या पण मन गुंतू देऊ नका. ते मन द्यायचं असेल तर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीला द्या, मग पहा तुम्हाला किती आनंद. प्रपंचीय सोनी परमार्थ साधावा, प्रपंचीय सोनी परमार्थ साधा, वाचे आळवावा, वाचे आळवावा, पांडुरंग प्रपंचीय सोनी परमार्थ साधा, प्रपंचीय सोनी परमार्थ साधा. म्हणजे देवाकडे जायचं आहे आपल्याला आता. तर मग ह्या पद्धतीनं फणस पाहिलेलं आहे तुम्ही सर्वांनी. फणसात जर आपण असं हात घातला
तर त्यातलं दुधासारखं जेवढं चिकट आहे त्याने आपले हात काय होणार आहे, काय होणार आहे, चिकटच होणार आहे ना, बरोबर. पण त्याच हाताला जर तेल लावलं तर, हाताला तेल लावलं तर त्या फणसाचं चिकटपणा आपल्या हाताला लागेल का? तसं संसारात आहे. आपण गेलो तरी असं ना असंच बाहेर आलं पाहिजे. म्हणजे त्याचा तो काही संसाराचा मायेचा ओलावा म्हणा सगळा तो आपल्याला स्पर्श करता कामा नये. त्याच्यासाठी परमार्थ रूपी तेल, नामरूपी तेल लावून स्पर्श केलं पाहिजे, जेणेकरून एखाद्या व्यक्तीला म्हणा, आता थोडंसं अवघड जाईल ऐकायला, कदाचित झोप पण लागेल, पण आम्हाला सकाळी सकाळी जरा चिंतन करायची सवय असल्यामुळं आपण अतत्रात गमत ब्रह्मा भवन्याचं समंभवा महेंद्रा प्रमुखा देवा मुनी असं प्रदेश्वरा. भगवंत ज्यावेळेस हा मुलगा त्यांचा गेला प्रभाक्षेत्रावर, असं गेला, साधू संत सकाळी सकाळी नामस्मरण करत राहतात. एक लक्षात घ्या, सकाळी नामस्मरण करत होते सगळी, कोणी माळ जपत होते, कोणी आपलं ध्यान लावित होते. हे गेलं. देवाचा जरी मुलगा असला पण संतांची चेष्टा त्यांनी करायची नसते. ते गेलं. थोडंसं पोरांना म्हणे इकडे यार एकत्र जमा. त्यांनी काय केलं, एवढा मोठा दगड घातला थोडासा आणि आपल्या पोटाच्या हातानं साडी वगैरे नेसला, साडी वगैरे नेसला आणि मग गेला त्या साधू संतापुढं चेष्टा करायला लागला. चेष्टा करता करता सगळ्या साधूची चेष्टा करताना एका साधूने पाहिलं की अरे, समजा एखाद्या रेल्वेमधून एखादा महात्मा चालतो तो त्याच्या ध्यानात मग्न असतो, काही काही टवळखोर राहत त्याची चेष्टा करायला पाहतात. पण एकदाच तो संत म्हणतो की बाबा कोणीतरी आहे त्याची जाणीव ठेवा, म्हणून परत तो डोळ्या झाकतो. म्हणजे बाहेरची यात्रा तो करत नाही, आतली यात्रा तो करत असतो. तसंच ती संत आपली सगळेजण आतली यात्रा करत होते, परंतु यांनी त्या यात्रेत विघ्न आणलं. आणि त्यातला एक संत त्यातून बाहेर आला, सांगितलंय का चेष्टा करतोस आमची, जा, हे जे तू आम्हाला सोंग ढोंग घेऊन आला ना. आता संताला सगळं कळतं कितीपर्यंत याचं आहे, पात्रता आहे. चेहरा पाहिला का तो माणसाचा आरसा असतो, त्याच्या आतलं काय आहे ते सगळं समजतं. म्हणून त्या ठिकाणी त्याला देवाने, त्या संतांनी सांगितलं की हे जे काही तू आमच्या पुढे सोंग ढोंग घेऊन आला ना, ही जे काय आमच्या पुढे हे तू हे जे हे केलं, जा, आतला तो दगड मुसळ होईल आणि तुझ्या सगळ्या कुळाचा नाश करून टाकेल. काय केलं, शाप दिला. आता त्या शापातल्या कुळात भगवान श्रीकृष्ण सुद्ध होते. आणि म्हणून भगवंताने विचार केला की अरे हा संतांचा शाप आहे, मी जरी देव असला तरी मला सुद्धा आता तो माफ नाही. म्हणून भगवंतानं आता ते उग्रसेन राजाला कळालं की अरे आता ते घरी आलं, आणि घरी आलं तर पाहत ते मुसळ पडलं त्याच्या पोटातून, असं बाहेरून ते याच्यातून मुसळ पडलं. उग्रसेन राजाने त्याने ते मुसळ एवढं कुटलं, एवढं बारीक केलं, एवढं बारीक केलं, पण त्यातलं काही भाग कुठल्याच जात नव्हतं. आणि ते जे भुकटी होती ती सगळी समुद्राच्या कडाकडाला फेकून दिली. फेकल्यानंतर असं सांगितलं जातं की त्याच्यापासून लोहाळ्यासारखं अशी एक तयार झालं, आणि ते मुसळातला काही भाग जो होता तो कुठल्याच जात नव्हता, तो फेकला गेला, समुद्रात टाकून दिलं. त्यांना वाटलं अरे आपण आता याची भुकटी केली. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलं, उद्धवा तू आता गेला जाय, बद्रिक आश्रमात निघून जा, कारण आता कुळ राहणार नाही, कुळ नष्ट होणार आहे, आणि मलाही आता निजधामाला जायचं आहे. भगवंत त्या ठिकाणी, पण एक लक्षात घे, मला एक संदेश द्यायचा जाता जाता. मैत्रेय मुनीचा सारखे असे अनेक संत त्यावेळेस यात्रेला गेलेले होते. भगवान श्रीकृष्ण निजधामाला निघणार आहे आणि सगळ्याला सांगितलं की जा, प्रभाक्षेत्रावर तुम्ही पटकन चला, ही जी द्वारका आहे आता ही बुडणार आहे, पाण्यात जाणार आहे. सगळे सैरावर पळायला लागले, अरे देवा तो आम्हाला वाचू शकत नाही. देवाने सांगितलं नाही, आता जोपर्यंत आता पाऊस पडत होता तर गोवर्धन पर्वत उचलला, अनेक प्रकारचं संकट मी आतापर्यंत तुम्हाला त्याच्यातून वाचू शकले, पण आता संतांच्या शापातून आज तुम्हाला मी मुक्त करू शकत नाही, त्यात मी सापडलेलो आहे, तुम्ही निघा पटापटा.
प्रभात क्षेत्रावर चला. प्रत्येक जण पळायला लागले. तिथे त्याच पासून वनस्पती ते भुकटा टाकलं, त्याच्यापासून वनस्पती तयार झाली. येईनला असं सपासप एकामेकाला बाहेरच्या टपाटप मरायचे. शेवटी त्या ठिकाणी असं सांगितलं जातं की एका माशानं तो मासा पकडला आणि त्याच्यामध्ये तो जो कुटलेला एवढा मोठा हे होता तो सापडला आणि त्या एका पारद्याला सापडला. त्या पारद्याने त्याच्यापासून बाण तयार केला. त्याच मुसळापासून बाण सुंदर तयार केला. अरे बापरे, म्हणजे काय भारी लोह आहे, त्याचा किती टोप तयार होईल म्हणून त्याचा बाण तयार केला. आणि बाण तयार केला. भगवान श्रीकृष्ण आपल्या निजधामाच्या तयारीत होते. एका वृक्षाखाली सुंदर असे शांत बसलेले होते, निर्वाण अवस्थेत होते. आणि त्याच वेळेस त्या पारद्याला वाटलं भगवान श्रीकृष्णाचा अंगुठा एवढा सुंदर दिसला. त्याला वाटलं हरणाचाच डोळा आहे. किती गोड असेल भगवान श्रीकृष्णाचे पद्मचरण, किती गोड असेल ते कृष्ण कन्हैया. आज भगवंत निजधामाची तयारी करत असताना हे सगळे देव लोक जनार्दन स्वामी ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा काकोळ्यात होते शिवपुरीमध्ये, तब्येत थोडी बिघडली, कोपरगावला आणले. कोपरगावून बाबाजी नाशिकला आले. नाशिकहून माऊली हॉस्पिटलला बाबाजींना हे केलं, ॲडमिट केलं. सगळ्याला कळू लागलं की आपल्याला जैनी जीव लावलं. आता जसं गोपींची अवस्था झाली गोकुळामध्ये, जशी सर्वांची गोपालांची अवस्था झाली, तशी बाबाजींच्या शिष्यांची अवस्था झाली की आता आपण पोरके होणार. आतापर्यंत खेळलेला बागडला कृष्ण कन्हैया आपल्यातून सोडून जाणार. जो दही मक्खन खाणारा यशोदेच्या डोळ्यापुढून निघून जाणार असं वाटताना काय वाटत असेल त्या आईला, ज्याने आपल्याला एवढ्या संकटातून आतापर्यंत वाचवलं, तो कृष्ण आपल्या आता डोळ्यापुढून जाणार. तसं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या प्रत्येक भक्ताला वाटू लागलं की आता आपल्याला आपले गुरु माऊली सोडून जाणार. ज्याने आपल्याला प्रेम दिलं, ज्यांनी प्रेमाचा ताना पाजवला, ज्याने आपल्याला आयुष्यभर डोळ्यापुढे ठेवलं, ते डोळ्याच्या नजरेआड जाणार. किती मोठं दुःखाचा डोंगर भक्तांवर कोसळणार होता. सद्गुरू जनार्दन स्वामींचं शरीरानं निजधामाकडे निघाले होते. सगळे लोक जमून येऊन दर्शन घेत होते, बाबाजींच्या चरणापाशी जात होते. बाबाजी कृपादृष्टीने प्रत्येकाकडे पाहत होते, प्रत्येकाला दर्शन देत होते, प्रत्येकाला पाहत आणि आशीर्वाद देत होते. प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं की आज आपल्याला जो सूर्यनारायण उगवला त्याचा प्रकाशच्या प्रकाशात आपण वावरलो, पण आज आपल्याला अंधाराकडं प्रकाश गेल्यानंतर अंधार पडणार आहे. प्रत्येक जण रडत होतं, प्रत्येक जणाच्या डोळ्यात पाणी होतं की कारण गुरुमाऊली आपल्याला आज सोडून जाणार आहे. तशी अवस्था गोकुळात सगळ्यांचीच झालेली होती की आज सगळेजण प्रभात क्षेत्रावरती संपून गेलेले होते. भगवान श्रीकृष्ण शेवटच्या अवस्थेत होते. देव लोकांना प्रत्येकाला वाटत होतं, किन्नर असो की गंधर्व असो की इंद्र असो की चंद्र असो, प्रत्येकाला वाटत होते की माझा देव, माझा कृष्ण येताना माझ्या लोकातून येईल. कोणाला वाटलं ब्रह्मलोकातून येईल. सगळेजण पुष्पाची हातात वंजळी घेऊन वाट पाहत होते. भगवान श्रीकृष्ण निजधामाला निघाले असताना तशीच अवस्था बाबाजींच्या भक्तांची झाली होती. आणि ज्यावेळेस बाबाजी सांगू लागले की बाबा मला आता आश्रमात घ्या. जसं भगवान श्रीकृष्णाने सर्वांची माया तोडली शेवटच्या क्षणाला, तसे सद्गुरू जनार्दन स्वामींनी सर्वांची माया तोडली की बाबा आता दवाखाना नको, कोणतीही दवा नाही, आता कुठलीच काही नाही, आता मला नाशिक आश्रमात घ्या. बाबाजी नाशिक आश्रमात आले. रात्री सर्वजण भेटू लागले, प्रत्येक जण दर्शन घेऊ लागले, बाबाजींजवळ येऊ लागले. आणि दर्शन घेताना सद्गुरू जनार्दन स्वामींनी सगळ्याला 12-1 वाजता झोप लागू दिली. भगवान श्रीकृष्णाजवळ शेवटच्या क्षणाला कोणीच नाही, तसे सद्गुरू जनार्दन स्वामींजवळ शेवटच्या क्षणाला कोणीच नव्हते. संत आणि देव असेच असतात की सगळ्या
ह्या माया जंजाळातून बाजूला होऊन कुठल्याही प्रकारचा संदेश, कुठल्या प्रकारचा की हा आश्रम तो आश्रम का हे का उठा कामाला लागा, फक्त सद्गुरू जनार्दन स्वामी हातात विधी घेतलेले आहे. श्रवणगिरी नावाचा मुलगा जवळ होता, त्यालाही थोडं असं डुकले लागत आहे. बाबाजींची श्वास नलिका अशा नाकात आहे. बाबाजीने हाताने बाजूला केलेलं आहे. आता 3:30 वाजून काही मिनिट झालेले आहे. 4 वाजता आहे. सगळ्याला गाढ झोपेत ठेवलेलं आहे. आणि मात्र आज जगाची ही माऊली, जगाची सावली, हे सगळ्यांना दिलेलं प्रेम, सगळ्याला दिलेलं हे मार्गदर्शन, सगळ्याला दिलेला आशीर्वाद देणारे माऊली आज नजरेच्या आड होताना मात्र एकटेच आहे. तिकडं भगवान श्रीकृष्ण एकटेच आहे. त्या पारद्याला वाटलं की अरे इथं काहीतरी हरण दिसत आहे. त्याने बाण छेदन केलेला आहे. बाण ओढला आणि भगवान श्रीकृष्णाच्या अंगठ्यामध्ये स्पर्श केला. भगवान श्रीकृष्णानं आपलं शरीर शांत केलेलं आहे. ते फक्त पारद्यानं पाहिलं. जवळ गेला, नमस्कार केला. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, भाऊ तुझं काहीच नाही, तू नको रडूस, तुझी चुकी नाही आहे. तुझ्या परंपरेला माझ्या ह्या पूजेमध्ये मान राहील. तुझी पूजा प्रथमता मी मान्य करेल, पण तू आज मात्र रडू नकोस. तसे सगळे भक्तगण मात्र शांत झोपलेले होते. आणि बाबाजींचा अगदी शेवटचा श्वास प्रदोष उगला होता. सुंदर असा प्रदोष असताना तो तारीख, ती वेळ बाबाजीने नेमली होती. आपल्याच स्थानावर, निज धामावर बाबाजी कुटियामध्ये होते, न दवाखान्यात होते, न कुठं होते. आणि म्हणून तसंच आमचे मधुगिरी बाबा सुद्धा दवाखान्यातून असताना सांगितलं, आम्ही अगोदर 2-3 दिवस गेलो तर सांगितलं नाही मला 2-3 दिवस थांबू द्या. आणि शेवटी वेळ आला तर सांगितलं नाही, मला आता नाशिक आश्रमात घेऊन चला. आता माझं आठवत आलंय, मला आता आश्रमात घ्या. आम्ही बाबाजींच्या त्यांना कुट्यापुढं आणलं. त्यांनी सगळ्याला असं केलं आणि बाबाजींच्या कुट्याकडं असं केलं आणि लवकर घेऊन चला. त्यावेळेस आम्ही थोडंसं पाणी दिलं बाबांना, कारण बाबांनी पाणी दिलं आणि सहज असं डोक्यावरून हात फिरत होता असा. तर बाबाने असं पाहता डोळे झाकले, शरीर शांत झालं, कोणाकडेच पाहिलं नाही. शेवटी सगळं म्हणजे किती वैशिष्ट्य असतं संतांचं, देवाचं, महात्म्यांचं. आणि म्हणून बाबांनो, भगवान श्रीकृष्ण सुद्धा एकांतात गेले, जनार्दन स्वामी सुद्धा एकांतात गेले. सोडून या बघताना बाबाजी चालले शिवलोका. सोडून या बघताना बाबाजी चालले शिवलोका. 10 डिसेंबर 1919 साली स्वामींनी समाधीची वेळ स्थापिली. मी पुन्हा उतारात बाबाजी चालले शिवलोका. सोडून या बघताना बाबाजी चालले शिवलोका. म्हणून बाबांनो, शेवटचा दिवस गोड होण्यासाठी हा गोड परमार्थ आपण अंगीकारला पाहिजे. हा मायेचा, मोहाचा, क्रोधाचा, निंदेचा हा सगळा आपल्याला दुःख देणारा व्यवहार आपण टाळला पाहिजे. आणि परमेश्वराची वाटेला आपल्याला जाताना आपला शेवटचा क्षण खूप गोड झाला पाहिजे. आणि तो गोड होण्यासाठी हा परमार्थ करायचा असतो, हे नामस्मरण घ्यायचं असतं. गैवरून आल्यानंतर पुढं प्रवचन थांबतं.
आणि म्हणून अक्षरशः हे गोष्टी आम्ही सगळ्या पाहिल्या डोळ्याने बाबाजींच्या सहवासात राहिल्यामुळं. अशी सद्गुरूंनी एवढं प्रेम दिलं, एवढं सगळ्याला जीव लावलं. बाबाजींसारखं जीव लावणं, बाबाजींकडे एकदा जर माणूस आला तर तो परत कधीच जात नव्हता, मला सांगतो. म्हणून या ठिकाणचं आजचं चिंतन वेगळं होतं. परंतु तुम्ही फार भाग्यवान आहात की आजही बाबाजी जरी शरीराने गेले असतील तर बऱ्याच लोकांना दर्शन देतात. यात काहीच खोटं नाही. लाखो लोकांना भेटतात, दर्शनही देतात. आता आम्ही 4-5 दृष्टांत पाठीमागं ऐकले बाबाजींचे, पण ते सांगायला वेळ नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण असा जवळजवळ 6वा दिवस आहे. उद्याचाच एकच दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे. म्हणून 2 दिवस खूप जप करा, खूप बाबाजींच्या फोटोपुढं बसा आणि प्रत्यक्ष त्यांचं ह्याच डोळ्यानं त्यांचं दर्शन करा. एक फार मोठे सत्पुरुष आपल्या शेतकरी घराण्यात आले आणि गोरगरिबांमध्येच राहिले. जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जे आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. देव आहे बाबाजी साक्षात. जय जय जनार्दन देवा. निरंतर जिथं अंतर येऊ देऊ नका, निरंतर घडो तुमची सेवा. सद्गुरू माऊली, या देहाकडून काही चूक होत असेल, काही अपराध होत असेल, काही हे असेल तर ते आम्हाला श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात. कारण पदरात घेण्यासाठी तुमचाच पदर मोठा आहे. बाकीचे सगळे पदर फाटके असतात, पण सद्गुरूंचा पदर मायेचा फार मोठा असतो. ते लेकराला जवळ करू शकतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे, बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुमाय मी लेकरू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुमाय मी लेकरू. तुमच्या नावे अनुष्ठान करू, तुमच्या नावे अनुष्ठान करू. बाबाजी आमचे गुरु, बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुमाय मी लेकरू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुमाय मी लेकरू. कोरा कागज, सद्गुरू पुढे जाताना कोरा कागज घेऊन जा. तिथं कुठल्याच प्रकारचं काही चालत नाही. आपण जाताना सहज सरळ आणि कोरं होऊन जायचं. त्याच्यावर जशी ज्ञानोबाला मुक्ताई सांगते की अरे हा कोराच आहे रे, म्हणून याच्यावर ज्ञानाचे संस्कार करण्यासाठी आपल्याला आपल्या गुरुदेवांकडे जावं लागतं. लक्षात, आपल्या सद्गुरूंकडे जावं लागतं. आपल्या खऱ्या अर्थानं आईकडे जावं लागतं. म्हणून म्हटलेलं आहे, कोरा कागज काळी रे शाई, कोरा कागद काळी रे शाई. लिहिनास आणले बोरू, बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तू गाय मी वासरू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुमाय मी लेकरू. ज्या स्वामी बालपणात म्हाळसाईनं बाळ कडू काढलं, ज्या सद्गुरूंनी बालपणातच जे संस्कार, जे आचार, जे विचार त्यांच्या
म्हणतात ना बाळाचं हे जे काय पाय आहे पाळण्यात दिसतात, लहानपणीच गीतापाठ, लहानपणीच हरिपाठ, लहानपणीच काकडा, लहानपणीच हातात विना, लहानपणीच देवाचं स्मरण. जसं भक्त प्रल्हादाची कथा सांगावी तसं लेकरांना घेऊन बाबाजी कथा प्रत्येकाला सांगायची. भक्त प्रल्हादाला देव भेटला, अरे शबरीला देव भेटला, नामदेवाच्या हाती दूध पिला, प्रत्येकाला सांगावं, प्रत्येकाला तो अनुभव द्यावं आणि सांगायचं त्याला भेटला आपल्याला भेटू शकत नाही का. लहानपणाची जिज्ञासा, लहानपणाची जिद्द परमेश्वराकडे कशी घेऊन जाते. हे लहानपणाचं पेरलेलं बीज माणसाच्या जीवनामध्ये कसं प्रकाशित होतं. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलो केला गगनावर, कसा जातो त्याची अनुभूती अनुभव आपल्याला आत्मानुभवापर्यंत पोहोचवणारी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आचारातून घ्यावी, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या विचारातून घ्यावी, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या जीवन प्रणालीतून घ्यावी, की जेणेकरून सद्गुरू जनार्दन स्वामी लहानपणापासून जे दृष्टांत, जे पुराण, जी कथा जे आपण ऐकायचे ते जगाला सांगायचे. बाबांनो, जर आपल्याला आपला परमेश्वर पाहिजे असेल, आपल्याला परमेश्वराची वाट पाहिजे असेल तर आपण त्या वाटेला हळूहळू चला, मुखाने जनार्दन बोला. आणि म्हणून देवा जणू बाबा तुझी वाट पाहत असताना इथं अशा एक देवा पुन्हा याल कया गावा, हीच अशा एक देवा पुन्हा याल कया गावा, 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 हीच अशा एक देवा पुन्हा याल कया गावा, हीच अशा एक बाबा पुन्हा याल कया गावा. हो बाबाजी, पुन्हा या गावात जशी भक्त वाट पाहत आहे तसं आपली अवस्था झाली पाहिजे. म्हणजेच वासरू सोडताना ज्यावेळेस जी जसं आपण पाहतो चरटसुद्धा सोडू देत नाही, जेवढं वासराची गायीकडे जाताना तडफड आहे तशी गायीची सुद्धा लेकराची वाट पाहताना तडफड असते. दोघांची तडफड पाहताना अक्षरशः हे होऊन जातं. ही तडफड आपल्याला आपल्या गुरुला भेटण्यात पाहिजे. हे मायेचं खुटं कोणीतरी सोडणारा संत पाहिजे. आता खुट्याला आपल्याला बांधलेला आहे, या संसाररूपी खुट्याला बांधणारा असतो पण सोडणारा पण असतो. सोडविना तुझं पाठीची बहीण एकचक्र पाणी वाचून. म्हणून आपल्याला त्याच्यातून ज्यावेळेस सोडलं जातं काय वढा असतो आपल्याला, काय ते स्पीड असतं. असं एवढ्या स्पीडनी एवढा ओढा घेऊन आपण आपल्या आईकडं पळायचं असतं. मग ते आपल्याला गोड अमृत पाजते, आपलं पोट भरतं. बाबा हो असं पळत चला, असं ओढा घ्या की दुसरीकडं आपल्याला पुढंच जाऊ वाटत नाही. कितीही बाजूला काही दिसलं तर आपल्याला जशी आपली आईच दिसते तसं तुम्ही किती संसारात राहा, आपले सद्गुरू जनार्दन स्वामी सोडून दुसरीकडे पाहण्याचा प्रयत्नच करू नका, हेच तुम्हाला विनंती आहे आपले बाबाजी. बस म्हणून बाबा तुम्हा कसा विसरू, तू माय मी लेकरू, बाबा तुम्हा कसा विसरू, तू गाय मी वासरू. अशी अवस्था लेकरांची झाली पाहिजे, अनुष्ठानार्थ्यांची झाली पाहिजे. मग आपल्याला बाबाजी सोडूच वाटत नाही. मग आपण अखंड त्या याच्यामध्ये चालतो आणि ती शिदोरी घेऊन आपण आपले म्हणजे आपलं जीवन जगतो आणि या जीवनाचं सोनं करून घेतो. जय जनार्दन. आजचा दिवस खूप जप करा. राहिलेला हा 2च दिवसाचा आपल्याकडे वेळ आहे, पूर्ण जप करा. जी शिस्त तुम्ही 4 ते 5 दिवस दाखवली ती 2 दिवस दाखवा. कारण ही तुम्हाला काही कोणी बळजबरी करणार नाही बसा म्हणून, तुम्हाला जा म्हणणार नाही कोणी, बसा म्हणणार नाही. फक्त एखाद्या वेळेस एखादा खूपच त्रास द्यायला लागला तर कांदा जर सडला तर कांद्याच्या चाळीला धोका असतो. म्हणून एखादा जर सडलेला कांदा असला तर तो बाजूला काढून टाकावा लागतो, म्हणजे बाकीचे कांदे सुरक्षित राहतात. लक्षात घ्या. म्हणून एखादा असतोच पूर्ण कांद्याच्या चाळीला कीड लावून जातो, सोडून जातो. म्हणून हळूच आपण कांद्याची चाळणी करतो. चाळणी करता करता सापडला तर बाजूला टाकायचा आणि आपलं मात्र. म्हणून काही गोष्ट तो जसं सडला तसे काही मनाचे विचार आपले सडले की बाजूला काढायचे. आपण त्या चाळीत समाविष्ट झालो पाहिजे.
आपण कामं आलो पाहिजे जगाच्या. नाहीतर मग किती कष्टाने ते पेरलं होता, किती त्याला निंदावं लागलं, किती पाणी भरावं लागलं, पात आली खाली, आपण जमिनीत पोचलो, एवढी उष्णता सहन केली, एवढी सगळ्या गोष्टी सहन केल्या आणि कांद्याच्या चाळीत आलो, म्हणजे या शरीरात आलो. या शरीरातून आता आपण त्याच्यात आल्यानंतर एवढा आपला आता शेवटचा दिवस गोड व्हायचा, एखाद्याच्या मुखात जायचं, आपलं काहीतरी काम होणार आहे, पण आपण त्याच्यात सडून जायचं. काय सडेल विचार ठेवू नका, सडेल कुविचार येऊ देऊ नका, सडेल मार्गाला जाऊ नका आणि सडेल खाऊ नका. एवढं तुम्हाला विनंती आहे की जेणेकरून आपलं जीवन शेवटपर्यंत चांगलं राहील. आपण कोणाच्या तरी कामं येऊ. सद्गुरू जनार्दन स्वामी जगाच्या कल्याणासाठी कामं आले तर आपल्याला रात्रंदिवस त्यांचं नाव घेतलं तर आपल्याला भरून येतं. तसं आपल्याकडं पाहताना कोणाला तरी भरून आलं पाहिजे. काय लेकरू आहे, काय अनुष्ठान केलं, काय तेज चेहऱ्यावर आलं, काय ओलय त्याच्यामध्ये निर्माण झालं, काय तपश्चर्या करून लेकरं. आईनं तुम्हाला असं कुरळलं पाहिजे लेकरा. याच्यासाठीच तुला सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आश्रमात पाठवलं होतं अनुष्ठान करण्यासाठी की तू आज काहीतरी करून आलास. आईला सुद्धा भरून येतं. त्या आईवडिलाला सुद्धा हे संस्काराचा आनंद प्रदान करण्यासाठी तुम्ही प्राप्त या गोष्टीला व्हा, एवढीच विनंती आहे. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. आरतीसाठी सर्वांनी उभा राहायचं. सुख करता दुःख करता भरता विघ्नाची, निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठे झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती. दर्शन मारत्रे मान चरणी मारत्रे मान नापूर्ती. जय देव जय देव. रत्ना खचिता परा तुझ गौरी कोमरा, चंदनाची उठली कुंकुम केशरा, हिरे जडिता मुकुट शोभतो बरा, तीनो पोरी चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती. दर्शन मारत्रे मान चरणी मारत्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर पुष्पर वंदना, सरळ सुंदर वक्र तुंड त्रिनयना, सहस्रामाचा वटवावी सजना, संकष्टावा निर्मावी रक्षावी सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती. दर्शन मारत्रे मान चरणी मारत्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा, पाणी शंभो निर्देव देवादित्य करावो. वृषभारूढा फणिभूषणा तू दशभुज पंचानना, विभूतिमाळा जटा सुंदर गरधर अंबर धरावो. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा, त्रिशूळ पाणी शंभो निर्देव देवादित्य करावो. पडले गो हत्याचे पातक गौतम ऋषीच्या चिरी, ज्याने तप मांडिले ध्याना आणून तुझ अंतरी. प्रसन्न होऊन याने स्नाना दिली गोदावरी, अवलंबर मूळ प्रकटे पावन त्रैलोक्याचे करे. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा, त्रिशूळ पाणी शंभो निर्देव देवादित्य करावो. धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णू किती, पाने कै कव फिरते गंगा ज्वाला तिज पर्वती. वंदन मार्जन करता त्यांची महादोष नासती, या दर्शन मारत्रे प्राणी मुक्ती ते पावती. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा, त्रिशूळ पाणी शंभो निर्देव देवादित्य करावो. ब्रह्मगिरीची भावे ज्यांना प्रदक्षिणा जरी गणे, ते
नित्य काया कष्टे जव जव चरणे रूपते कडे ओ तव तव पुण्य विशेष किलबिश अवघे त्यासी जडे केवळ तो चूळ ऋतवी काळ त्यांच्या पाया पडे ओ जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा त्रिशूळ पाणी शंभो निर्जीव दैवार्जिते कराओ लावून आणि भजन सकळ घे पूर्वी शिवन कामना संपत्ती संगती देते अंते चुकविके अमया तनाओ शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना गोसावी नंदन वितरे सौंदर भवया तनाओ जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा त्रिशूळ पाणी शंभो निर्जीव दैवार्जिते कराओ सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती करोनी आरती आळसा जननी ती देवी प्रसवली पुत्र दये गावी जनार्दन नाम तया ठेवी ज्याने संसाराने अंधार कराया दूर प्रकटली तेजाची ज्योती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती ज्यांच्या हृदय प्रभू नाम करी जय स्वयं चारी धामा शिवाचे करे भक्त परम उभे जय जळे तनो जय उदय होय पर दुबई पैलना चिंता भय चिंती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती काढुनी वसतिगृह शाळा भक्तीचा फुलवेलात माळा हृदय शंकर शिव भोळा ज्ञानरसरी उपदेश नाम शिव घोष सरी बनले चारुक्ती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती बांधिले शिवालय कितीक भक्तीचे घडवे तया प्रतीक दयांच्या हृदय विभूक भुवनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोरते नाम तयांच्या करे प्रभू प्रणिती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवाळितो प्रेमारती ब्रह्मा विष्णू शंकराचा असे अवतार श्री गुरुचा कराया उद्धार जगताचा झाला बाळा ऋषीचा करीला वेश से यतीचा के मुकुट शोभ झटिता कंठी रुद्राक्ष माळ धरुणी कामजे पोत धरुणी देवी भक्तांची क्लेश करुणी दयाचे करुणे नमन आर्य चमना वय देवो गमन गमन त्रैलोक्यावरती ओवाळितो प्रेमारती श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवाळितो प्रेमारती गणगापुरी वस्ती जाची औदुंबर जायची भीमा अमरज संगमाची भक्त्यश बोध शिष्यांची वटदावुनिया योगाची देवके प्रत्येक मुक्तीची काशी षष्ठी स्नान करतो करवीर व्यक्तीला दातो माहुर निद्रेला भरतो नेत कर गरिड नाथ कर गरिड नेत कर गरिड चोबतो त्रिशूल दयाती ओवाळितो प्रेमारती श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवाळितो प्रेमारती अवधूत स्वामी सुखानंदा ओवाळितो चौकटंदा हरी हा दास हृदय चंदा सोडवी विषय मोवचंदा आलो शरणात्री नंदा लावी सद्गुरु ब्रह्मानंदा चुकवी चौऱ्यांची ताप फेरा ते चतुर्पी मधला पेरा बांधती पुत्र बौद्ध द्वारा भजावे भजन मुखे तव पूजन करीत ते पूजन करांचे बलवंतावरती ओवाळितो प्रेमारती श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवाळितो प्रेमारती आरती की जय हनुमान लाला की दृष्ट दल नर गुणात कला की जाके बल से गिरिवर कापे रोग दोष जाके निकट न जापे
कोट समुद्र सिकाई जत पवन दूध वारन लाई लंका जारी असुर सहारे जय सिया राम जी के काज सवारे लक्ष्मण मूर्छित पड़े सकारे आणि संजीवन प्राण उबारे बैठी पताल तोरी चमकारे रावण की भुजा उतारे पाए भुजा असुर दल मारे नैने पूजा संत गण तारे सुरण रमुनी आरती उतारे जय 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 हनुमान उतारे कंचन तारक पुर लोचाई आरती करत अंजना माई जो हनुमान जी की आरती गावे ऐसे वैकुंठ परम पद पावे आरती की जय हनुमान लला की दुष्ट दल नर गुणात कला आरती अनंत भुजा वितु पंढरीचा राजा चलते उपचार मने तरले पूजा आरती अनंत भुजा हे परे सापर नाही न पडली गमाताई फुलला भक्ती भावे राहू घेतला देही आरती अनंत भुजा विठो पंढरीचा राजा चलते उपचार मने तरले पूजा आरती अनंत भुजा हे अनिर्वाच च्युत भूत अनिर्वाच च्युत भूत उभा राहिला नेत राम जनार्दनी पायी जोडले वेदा आरती अनंत भुजा विठो पंढरीचा राजा चलते उपचार मने तरले पूजा आरती अनंत भुजा खाली लोडांगण वंदीन झरणा डोळ्याने पाहिन रूप तुझे अलंघन आर्यंत पूजन भावे वाळीन मने नमा तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव विद्या दृढं तुमेव सर्वं मम देव कायं वाचा वंदन्ति वर्या पुरातनावा प्रकृत वावदा करोमि यजनम सकलकवस्मै नारायणाय च समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्ण दामोदर वसुदेव श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे विचिदानरण सरोज रजनी जमनु मुकुर सुधारी बरनौ रघुवर विमल जसु जोदायुक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरव कलेस विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर राम दूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत
बजरंगी कुमति निवार सुमत की संगी कंचन वरण विराज सुदेशा कानन कुंडल कुंजित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे वन केसरी नंदन तेज प्रताप विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित सिमधे तो रसिया राम लखन सीता मन बचिया सूक्ष्म रूप धरि सिय दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे लाय सजीवन लखन जाय श्री रघुवीर हर्ष मुरलाए रघुपति किन्नी बहुत बनाई तुम मम प्रिय भरतहि सम भाई सहस बदन तुम रोदस गावे अस कई श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनि नारद सारद सहित अहिसा जब कुबेर दिगपाल जाते कभी कोविद कह सके कहते तुम उपकार सुग्रीव किन्ना राम मिलाए रघुपत दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना सहस्त्र जो जन पर बानो दिल्यो ताई मधुर फल जानो प्रभु मुद्रिका मिली मुख माई जन लागी गए अचरज नाही दुर्गम काज जगत के देते सुगम अनुग्रह तुमरे दे राम दुआरे तुम रखवारे हो तन अज्ञा बिन भय सब सुख लगे तुम्हारी शरणा तुम रक्षक का हो आपन तेज समारो आपे दीनवलोक हाकत का भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान डोलावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन पल पावे चारों जुग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के राजा तुमरे बिन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुबरपुर जाए जहाँ जन्म हरि भक्त कहाए और देवता चित्तन धरई हनुमंत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीड़ा जो सुमिरो हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करम गुरुदेव की नाई जो सत बार पट कर कोई छूटय बंदे महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा की जय नाथ हृदय मोरेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रो राम लखन सीता सहित हृदय सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब चंदन की जय काल समय रवि बख्शी लियो तब तीन वलोक भय अंधिया ताई सुत्रास भयो जग को यह संकट का सजात नटा देव
जीवन आन करी विनती तब चाड़ दियो रवि कष्ट निवार को नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम दिया श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम बालिक त्रास कपीस बैस गिर जात महाप्रभु पंत निहारो चौकी महामुनि साप दियो तब चाहिए को न विचार कैद जरो पलिवाय महाप्रभु सो तुम दास के सुख निवार को नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम दियारो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम अंगद के संग लेन गए सी खोज कपिसिय बैन विचारो जीवित ना बचियो हम सो जो बिना सुनी लाया बंधुरा हरित के तट सिंधु समेत बलाई सिया सुधि प्राण उबार तो नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम दियारो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम रावण त्रास दई सिय को सब राक्षस सो कई सो कनिवा ताई समय हनुमान महाप्रभु जाहि महारजनी चरमा कास्य आसुक सो अगी सुदय प्रभु मुद्रिका सो कनिवा कौन की जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम मान लगे मुर लक्ष्मण के तब प्राण तजे सुत रावण मार जय गुरु वैद्य सुषेण समेत तब गिरधुन सोबीर उपा आनि सजीवन हाथ दे तब लक्ष्मण के तुम प्राण उबार को नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम रावण युद्ध जान कियो तब नाग की प्यास सबे सिर डारो श्री रघुनाथ समय सब दल मोह भयो यह संकट भारो अनेक खगे तब हनुमान जो वंदन कट सूत्रासनिवार को नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम बंधु समेत जब अहिरावन नए रघुनाथ पताल सिधार देवी पूजी बलि विधि सुबली देव सबे मिली मंत्र विचार जाय सहाय भयो तब ही अहिरावन सैन समय सार को नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम काज किए बड़ देवन की तुम वीर महाप्रभु दे की विचारो सोनस संगण मोर गरीब को जो तुम सोन की जात हितारो बेग हरो हनुमान महाप्रभु जो कुछ संकट हो यहाँ को नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो श्री राम जय राम जय जय राम श्री लाल लाली वज्र देह दानव